सासूबाईंच्या अशा बोलण्यामुळे ना माझा दिवसच संपूर्ण खराब गेला. पण जाऊ द्या, घर संसार म्हटलं की भांड्याला भांड्या हे लागणारच. तर चला, मी आज बनवत होते मटर मेथीची भाजी. आणि मस्तपैकी इकडे तुम्ही बघू शकता, कलर पण कसला भारी आलेला आहे, चव पण तेवढी छान लागली बरं का. आणि ही भाजी ना नान रोटी किंवा रोटी आपली मैद्याच्या रोट्या वगैरे बनवतात ना, तर थोडंसं मैद्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेऊन त्याची रोटी बनवली तरी छान होते. किंवा आपल्या गव्हाची चपाती बनवली ना तरी छान लागते याच्यासोबत, मस्त लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आपला त्या दिवशीचा विषय, त्यांची मैत्रीण आल्यावर त्यांनी मला जे असं रागाने बोलल्या ते, मग आमचं काय झालं, मग त्याच्यानंतर त्यांची मैत्रीण निघून गेली. मग संध्याकाळची वेळ झाली, चहा 5-6 वाजता. आणि मग त्या मला म्हटल्या, मी त्यांना चहावर करून दिलं. मला म्हटलं, चेहरा का पाडून बसले? मी म्हटलं काही नाही, असंच. तर मला म्हटल्या, काय झालं? दुपारी माझी मैत्रिणीला मी तसं मैत्रिणीसमोर तुला बोलले, म्हणून तुला राग आला का? तुझा अपमान झाला असं वाटलं का? अगं नाही गं, ती मला तशी बोलल्यामुळे मी डोक्यात आलं की हिला काय आपलं चांगलं बघवत नाही आहे, त्याच्यामुळे मी तुला मुद्दामून तिच्यासमोर तशी बोलले. पण माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही आहे, तू माझी मुलगीच आहे, मी तुला जन्म जरी दिलेला नसला तरीसुद्धा. आणि बाहेरच्या लोकांसमोर असे ड्रामे करावे लागतात, नाही तर ते अजून डोक्यावर चढतात किंवा अजून मग कान भरून द्यायची कामं करतात. त्याच्यामुळं तू इग्नोर कर. आणि मी तर तुझीच आहे, सासू नाही तर तुझ्या आईच आहे, जन्म दिलेली नसले तरी. आणि त्याच्यामुळं मग म्हटलं चला जाऊ द्या. मग मला इतकं छान वाटलं. मग आम्ही दोघी मस्तपैकी बाहेर गेलो, पाणीपुरी वगैरे खाल्ली. मी म्हटलं चला आपण बाहेर फिरून येऊयात. मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मस्त एन्जॉय केला आणि घरी आलो. मग त्यानंतर आल्यानंतर असा स्वयंपाक वगैरे केला. आणि ना कसं असतं माहिती आहे का, काही घरामध्ये ना आपण किती जरी माया लावली ना, किंवा सासू असं म्हणतात की सासूला किती जरी माया लावली तर सासू ती सासूच असते शेवटी. आणि बऱ्याच जणींचं असं पण म्हणणं आहे की आम्ही आजारपणात आमच्या सासूबाईला खूप बघितलं आणि नीट झाल्यानंतर आमचं ते मागच्या म्हणजे महागारी असं वाईट गुणगान करतात. पण असं नाही करायला पाहिजे, दोघींनी पण समजून घ्यायला पाहिजे. आणि दोघींच्या वागण्यामध्ये तिसऱ्याचं मरण होतं, म्हणजे त्यांचा लेक किंवा मुलगा नवरा याचं मरण होतं. त्याच्यामुळं असं नाही करायचं. भांड्याला लागतंच, पण ते कसं भांडं लागणार नाही किंवा भांडे कशी चेपणार नाहीत, म्हणजे तुम्ही समजूनच घ्या, तसं राहायला हवं. तर चला, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटही नक्की टाका बरं का, एक तरी लाईक करायला विसरू नका. चला, टाटा, बाय बाय.